संपूर्ण दृश्य तुम्ही पाहताय साम टीव्हीवरती एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण बघतोय। महाविकास आघाडीचे नेते हे अमित शहा यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वादग्रस्त विधानाच्या विरोधात आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। निळी टोपी घालून आता हे संपूर्ण महाविकास आघाडीचे नेते एकंदरीतच विरोधक जे आहेत ते संविधान चौकात आले। तुम्ही आज रस्त्यावर उतरलाय, काय आपलं म्हणणं आहे नेमकं? थोडं आतून चला, ट्रॅफिक जाम नका होऊ दे। देशात काय चाललंय म्हणजे भाजपच्या जे मनात आहे ते काल भाषणात आलं। कशा पद्धतीने तुम्ही माफी मागण्यात असं म्हणताय, मात्र कुठे माफी मागितली जात नाही, विपर्यास केला जातो? बरोबर आहे, ही भाजपची भूमिका आहे, भाजपची मानसिकता आहे। बाबासाहेबांच्या विरुद्ध भाजप आहेच आणि हे दिसलेलं आहे। काँग्रेसचे सगळे नेते सहभागी झाले, आपले नेते आहेत, आमचे सगळे नेते आहेत, देशाची जनता सहभागी होते। बघा, याच्यात काँग्रेस वगैरे नाहीये। आज प्रश्न नितीश कुमारजींना की तुम्ही त्यांच्यासोबत राहणार आहेत का, आठवले साहेबांना की तुम्ही त्यांच्यासोबत राहणार आहेत का, चंद्रबाबूजींना तुम्ही त्यांच्यासोबत राहणार आहेत का, इथे देखील त्यांचे जे मित्र पक्ष आहेत, मग त्याच्यात अनेक असे आमदार आहेत जे आंबेडकरवादी आहेत, जे या देशाच्या संविधानाला मानतात, ते यांच्यासोबत राहणार आहेत का, भाजप सोबत राहणार का? नक्कीच हे होते आदित्यजी, त्यांनी सांगितलंय त्यांच्यासोबत असलेले आमदार माफी मागणार आहे का, असा सवाल जो आहे तो आदित्य ठाकरे यांनी विचारलेला आहे। विरोधक संविधान चौकातून निघाले आणि त्यानंतर आता ते विधिमंडळाच्या आवारात दाखल झाले आहेत। अगदीच आक्रमक विरोधक झाल्याचं पाहायला मिळतंय। जोरदार ते घोषणाबाजी करत आहेत। अमित शहांच्या वक्तव्याच्या विरोधात त्यांची घोषणाबाजी सुरू आहे, निषेध व्यक्त केला जातोय, अमित शहांचा राजीनामा सुद्धा मागितला जातोय आणि राज्यभरात वातावरण तापलं आहे। नाही, मला वाटतं तुम्ही जे बोलला त्याची पहिला माफी मागितली पाहिजे। काँग्रेसनं काय केलं काय नाही केलं हे इतिहासात माहिती आहे, त्यामुळे त्याच्यापेक्षा तुम्ही जे वक्तव्य केलं आज त्या वक्तव्याचा निषेध आम्ही करतोय। महाविकास आघाडी म्हणून या वक्तव्याचा समाचार आम्ही घेतोय आणि महाराष्ट्रात नाही देशातली जनता दुःखी आहे आजच्या या वक्तव्यामुळे। नाही, माफी त्यांनी मागितली पाहिजे, देशाची माफी मागितली पाहिजे। आपण बघतो की अमित शहा यांनी या प्रकरणामध्ये माफी मागितली पाहिजे आणि आपण अरे दादा आताच आपण ऐकलं काँग्रेसचे नेते सतेज पाटील बोलत होते। यावेळी त्यांनी अमित शहा यांनी आपल्या विधानावरून संपूर्ण देशाची माफी मागावी अशी मागणी केली आहे। तर आदित्य ठाकरे यांच्याशी सुद्धा आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली, तेव्हा ते म्हणाले की भाजप हा नेहमीच आंबेडकरांच्या विरोधात राहिला असा मोठा आरोपच आपण बघतोय आदित्य ठाकरेंनी केलाय। एकंदरीतच भाजपवरती या संपूर्ण प्रकरणावरून निशाणा साधला जातोय। अमित शहा यांनी वक्तव्य केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा त्यांच्या समर्थनार्थ आपण बघतोय की ट्विट केलं होतं आणि त्यानंतर आता जे आहे ते विरोधक आक्रमक झालेत आणि त्यांनी मोदींवरती सुद्धा टीका केली आहे। मोदींवर सुद्धा टीका करताना असं म्हटलंय की अमित शहा यांचा राजीनामा घेण्याच्या ऐवजी पंतप्रधानांनी त्यांना साथ द्यायला नको होती असं सुद्धा मत विरोधकांकडून समोर येत आहे। आणि एकंदरीतच राष्ट्रीय पातळीवरती काँग्रेस तर आक्रमक झालीच आहे, परंतु राज्यभरात आता विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो हातात घेतलाय आणि या ठिकाणी आपण पाहतोय ठाकरेंचा पक्ष आहे, काँग्रेस आहे, शरदचंद्र पवार यांचाही पक्ष या ठिकाणी दिसतोय। एकंदरीतच महाविकास आघाडीचे संपूर्ण नेते या ठिकाणी एकत्रित आले आहेत आणि ते घोषणाबाजी करतायत। माफी मागावी अमित शहांनी त्यांच्या वक्तव्यासंदर्भात अशी त्यांची मागणी आहे। एकीकडे आपण पाहतोय नागपूर सुद्धा तापलंय, तर दुसरीकडे दिल्लीत सुद्धा आंदोलन सुरू झालेलं आहे। दिल्लीत सुद्धा विरोधक चांगलेच तापलेले पाहायला मिळत आहे। संसदेच्या बाहेरची ही दृश्य आपण सध्या पाहतोय, फलक जे आहेत ते दाखवले जात आहेत, घोषणाबाजी केली जाते आणि संसदेत सुद्धा विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। एकंदरीतच दोन्ही ठिकाणी वातावरण चांगलेच तापलंय। बाबा साहब का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान। बाबा साहब का
तर मंगळवारी राज्यसभेमध्ये केंद्रीय मंत्री अमित शहा हे भाषण करत होते आणि भाषण करताना त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं असं विरोधकांचं म्हणणं आहे आणि त्यावरूनच संसदेचं कामकाज सुद्धा थांबवलं गेलं होतं. कांग्रेस थी जिनने उनको सम्मानित करने का काम नहीं किया, अब वो कांग्रेस उनकी फोटो को लेकर आप देखिए वो कुर्सी पर बैठे हैं और बाबा साहब तर त्याचे पडसाद राज्यभरात सुद्धा उमटले होते. राज्यात सध्या नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि अमित शहा यांनी वक्तव्य केलं त्यानंतर विरोधक जे आहे ते इथे विधिमंडळात सुद्धा आक्रमक झाले. विधिमंडळातलं सुद्धा कामकाज जे आहे ते ठप्प करण्यात आलं होतं. सभात्याग विरोधकांनी केला होता. तर आताच आपण बघितलं की विरोधकांकडून बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा नामजप केला जात होता आणि हे करण्याचं कारण सांगायचं तर खरं तर अमित शहा यांनी जे विधान केलं होतं त्यावेळी त्यांनी असंच विधान केलं होतं की बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेणं ही फॅशन झालेली आहे आणि इतकं नाव जर तुम्ही देवाचं घेतलं असतं तर कदाचित तुम्हाला 7 जन्म स्वर्ग लाभला असता असं त्यांनी आपल्या भाषणावेळी म्हटलं होतं. आणि म्हणूनच आता बाबासाहेब आंबेडकरांचा पुन्हा पुन्हा नामोच्चार करून एका प्रकारे निषेध हे विरोधक व्यक्त करत आहेत. शिवाय फलक सुद्धा आपल्याला दिसतोय की फॅशन नाही तर पॅशन आहे असं त्यावरती लिहिलं आहे. काल जितेंद्र आव्हाडांनी हे विधान केलं होतं. जितेंद्र आव्हाड माध्यमांशी बोलताना म्हणाले होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेणं ही फॅशन नाही तर पॅशन आहे. शिवाय ठाकरेंनी सुद्धा यावरून निशाणा साधला होता. ठाकरेंनी भाजपला म्हटलेलं आहे की भाजप हा नेहमीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात राहिला आहे असा मोठा आरोप हा ठाकरे पक्षाकडून करण्यात आलाय. तर राहुल गांधी पण आपण बघतोय संसदेबाहेर सध्या या आंदोलनामध्ये राहुल गांधी जे आहेत विरोधी पक्षनेते ते देखील सामील झाले आहेत. त्यांच्यासोबत त्यांच्या बहीण प्रियंका गांधी दिसत आहेत. या संपूर्ण आंदोलनाकडे आपण जर बघितलं तर एक निळी चादर याला आल्याचं आपण बघतोय. राहुल गांधींनी सुद्धा निळ्या रंगाचा टी शर्ट घातलेला आहे. प्रियंका गांधींनी सुद्धा निळी साडी नेसलेली आहे आणि सोबतच आपण बघतोय की निळ्या टोप्या सुद्धा उपरणं सुद्धा जे आहे ते सगळ्या विरोधकांनी घेतलंय. एकंदरीतच निळा रंग हा प्रतिकात्मक केला जातो आहे आणि तो दाखवून या ठिकाणी आंदोलक आक्रमक झालेत, आंदोलन करतायत. या आंदोलनाला निळा रंग सध्या चढल्याचं आपण बघतो आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेणं ही फॅशन असल्याचंच जे आहे अमित शहा म्हणाले होते आणि म्हणून आता विरोधक आक्रमक झाले आहेत. तर ठाकरेंनी असाही आरोप केला होता की भाजपकडून सातत्यानं महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान केला जातो. कधी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला जातो तर आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचाही अपमान करण्यात आला आहे आणि म्हणून अमित शहांनी देशाची जाहीरपणे माफी मागावी अशी ही मागणी विरोधक करतायत. तर एकीकडे आपण बघतोय विरोधकांचं आंदोलन सुरू आहे तर दुसरीकडे महायुतीच्या गोटामध्ये सध्या आमदारांचं फोटोशूट सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. ही दोन्ही सुद्धा चित्र आपण जी बघतोय ते विधिमंडळाचे सध्या चित्र आहे. एका ठिकाणी विरोधक आक्रमक झाले आहेत, विधिमंडळ परिसरात ते आले आहेत, घोषणाबाजी करतायत. महायुती सरकारच्या विरोधात ही संपूर्ण घोषणाबाजी सुरू आहे. भाजपच्या विरोधात ही घोषणाबाजी सुरू आहे तर दुसरीकडे महायुतीचे मंत्री जे आहेत ते एका लाईनमध्ये उभे झाल्याचं आपण बघतोय. या संपूर्ण आमदारांचं फोटोशूट सध्या केलं जात आहे. हे सगळे सत्ताधारी आमदार
एका लाईनमध्ये सध्या उभे आहेत आणि यांच्याच विरोधात खरं तर आता विरोधक आक्रमक झाले आहेत, परंतु सध्या यामुळे विधिमंडळाचं कामकाज जे आहे याच्यावरती परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते. मंगळवारी राज्यसभेमध्ये जेव्हा अमित शहांनी हे विधान केलं होतं त्यानंतर तिथे संसदेत सुद्धा सगळेजण आक्रमक झाले होते आणि कामकाज ठप्प झालं होतं आणि त्यानंतर हिवाळी अधिवेशन जे नागपुरात सुरू आहे त्यावेळी सुद्धा सभागृहाचा